everyone, Maha TET 2021 इम्पॉर्टंट नोट्स फॉर SST अँड EVS आणि SSTसाठी इम्पॉर्टंट नोट्स आहे. टॉपिक आहे इंडियाबद्दल परिपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जे महा TETसाठी इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. तर सुरू करूया. इंडिया लोकेशन अँड एक्सटेंट. लोकेशन यामध्ये आपण लोकेशन आणि एक्सटेंटबद्दल माहिती घेणार आहे. तर बघा, इंडिया इज लोकेटेड इन दी सदर्न पार्ट ऑफ एशियन कॉन्टिनेंट. इंडिया कुठे लोकेटेड आहे? सदर्न पार्ट ऑफ एशियन कॉन्टिनेंटमध्ये, म्हणजे एशिया कॉन्टिनेंटमध्ये आहे. आणि कुठल्या पार्टमध्ये आहे? तर सदर्न पार्ट, दॅट इज साऊथ पार्ट. ठीक आहे. मग त्यानंतर त्याच जागी असं विचारलं गेलं की कुठल्या हेमिस्फियरमध्ये आहे, तर आपण काय सांगणार? नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर सांगणार. काय सांगणार? नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर. इथं लिहिलेलं नाही आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. इंडिया इज लोकेटेड इन दी नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर. इंडियाज लॅटिट्यूडनल एक्सटेंट. लॅटिट्यूडनल एक्सटेंट इंडियाचं काय आहे? तर 8 डिग्री 4 मिनिट्स 28 सेकंड्स टू 37 डिग्री 6 मिनिट्स 53 सेकंड्स नॉर्थ. हे काय आहे? लॅटिट्यूडनल एक्सटेंट आहे. यामध्ये थोडे बहुत चेंजेस केले जातात नंबर्समध्ये आणि विचारले जातात. आणि इथे नॉर्थ लक्षात ठेवा. लॅटिट्यूडनल एक्सटेंट काय आहे? 8 डिग्री 4 मिनिट्स 28 सेकंड्स टू 37 डिग्री 6 मिनिट्स 53 सेकंड्स नॉर्थ. ओके. इंदिरा पॉईंट इज दी सदर्न मोस्ट पॉईंट ऑफ इंडिया. जे इंदिरा पॉईंट आहे ते कुठलं पॉईंट आहे? सदर्न मोस्ट, साऊथला आहे. म्हणजे सगळ्यात लास्ट पॉईंट म्हणू शकतो. साऊथ साईडचा कुठला आहे इंडियाचा? तर तो इंदिरा पॉईंट आहे. इंडिया हॅज अ सेंट्रल लोकेशन इन ईस्टर्न हेमिस्फियर. ईस्टर्न हेमिस्फियरमध्ये इंडियाचं जे लोकेशन आहे ते कुठलं आहे? सेंटरमध्ये आहे. आता सेंटरमध्ये बघा इकडे की, एक मिनिट, हे झालं अर्थ. ओके, दिस इज द इक्वेटर. ठीक आहे. वरच्या पार्टला नॉर्थन हेमिस्फियर म्हणतो, तर खालच्या पार्टला सदर्न हेमिस्फियर म्हणत असतो. ठीक आहे. वरच्या पार्टला जेव्हा 2 पार्ट्समध्ये डिवाईड करतो तेव्हा वरचा पार्ट जे राहणार ते नॉर्थन हेमिस्फियर राहणार आणि खालचा पार्ट कुठला हेमिस्फियर राहणार? सदर्न हेमिस्फियर राहणार. त्याच जागी आपण जेव्हा 4 ह्याच्यात अर्थला डिवाईड करतो 4 पार्ट्समध्ये, तर हे होणार नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर, हे होणार नॉर्थ वेस्टर्न हेमिस्फियर, आणि हा होणार साऊथ ईस्टर्न हेमिस्फियर, आणि हा होणार साऊथ वेस्टर्न हेमिस्फियर. तर या प्रकारे आहे. आता बघा, त्याच जागी या अर्थला अशा 2 पार्ट्समध्ये जेव्हा डिवाईड करते तर हे ईस्टर्न हेमिस्फियर होणार आणि हे वेस्टर्न हेमिस्फियर होणार. तर लक्षात घ्या की इंडिया इज लोकेटेड इन ईस्टर्न हेमिस्फियर, बट असं प्रश्न आलं की नॉर्थ ईस्टर्न, तर आपण नॉर्थ ईस्टर्नला जास्त प्रेफरन्स देऊ. ठीक आहे. ईस्टर्न हेमिस्फियर. आता बघा इंडिया कुठे लोकेटेड आहे? हे झालं अर्थ, दिस इंडिया इथे लोकेटेड आहे, दॅट इज नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर. ओके, नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर. 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट इज अवर स्टँडर्ड मेरिडियन. 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट हे काय आहे? आपलं स्टँडर्ड मेरिडियन आहे. म्हणजे कुठून पास होत असते? बघा, जेव्हा आपण आपला टाईम सेट करत असतो इंडियाचा, तर या मेरिडियन 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट मेरिडियनने आपला इंडियाचा टाईम सेट केलेला आहे. दी टोटल एरिया ऑफ इंडिया, आणि हे कुठून पास होते? तर अलाहाबादपासून पास होत असते. अलाहाबादमध्ये एक विलेज आहे, तिथून पास होत असते. दी टोटल एरिया ऑफ इंडिया इज, इट ऑक्युपाईज 2.4% ऑफ टोटल लँड एरिया ऑफ दी अर्थ. म्हणजे टोटल अर्थवर जितकं पर्सेंट पण लँड आहे त्यामधून 2.4% जे लँड आहे ते कोणाकडे आहे? ते इंडियाकडे आहे. आणि इंडिया रँक 7th इन दी वर्ल्ड ऑक्युपाईंग 2.4% ऑफ लँड. इंडिया कुठल्या नंबरवर आहे? कुठल्या रँकवर आहे? 7th रँकवर आहे. हे कशा प्रकारे? एरिया वाईज इंडिया रँक 7th इन दी वर्ल्ड. आणि किती एरिया आहे? टोटल एरियामधून 2.4% ऑफ लँड इज विथ इंडिया. ओके. रशिया रँक्स फर्स्ट इन दी वर्ल्ड एरिया वाईज, आणि एरिया वाईज फर्स्ट कोण रँक करते? तर रशिया करत असते. इंडिया हॅज अ मेरीटाईम बाउंड्री ऑफ 7,517 किलोमीटर्स. मेरीटाईम बाउंड्री मीन्स असं म्हणू शकतो ज्याला सीकोस्ट, ज्याला समुद्र लागलेला असा किनारा आहे त्याला मेरीटाईम बाउंड्री आपण म्हणत असतो. तर इंडिया हॅज मेरीटाईम बाउंड्री ऑफ 7,517 किलोमीटर्स.
इंडियाचं मेरीटाईम बाउंड्री किती आहे, दॅट इज 7517. तुम्ही नंबर्स लक्षात घ्याल आणि लिहून ठेवा किंवा लर्न करून घ्या, कारण येत असते एक्झाममध्ये. आता बघा, यामध्ये याआधी दोनदा असा प्रश्न आलेला होता की साऊथ साईडला काय आहे, कुठलं इंडियाच्या साऊथ साईडला इंडियन ओशन आहे किंवा कुठले कंट्रीज असून त्यांचे नावं दिलेले होते. मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण असं विचारलं जाते. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न नक्की करा की लिहून ठेवा, ठीक आहे. आणि नसेल कळत तर लक्षात ठेवा, वारंवार व्हिडिओ बघा. ओके, आता इंडियाच्या नॉर्थ वेस्ट साईडला, ओके, इंडियाच्या नॉर्थ वेस्ट साईडला, एक मिनिट, मॅपची डायग्राम तेवढी चांगली नाही होणार, पण ॲडजस्ट करू शकता. ओके, बेटर. नॉर्थ ईस्ट साईडला, नॉर्थ वेस्ट साईडला म्हणजे आपण असे लाईन घेऊ, हे झालं नॉर्थ, हे झालं साऊथ, हे झालं ईस्ट आणि हे झालं वेस्ट. तर नॉर्थ वेस्ट साईडला, इकडच्या साईडला का कुठलं देश आहे, तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कुठल्या साईडला आहे, नॉर्थ वेस्ट साईडला. आता नॉर्थ साईडला काय आहे, चायना, नेपाळ आणि भूटान कुठल्या साईडला, नॉर्थ साईडला. ईस्ट साईडला काय आहे, ईस्ट साईडला म्यानमार आणि बांगलादेश आहे. कुठले कंट्रीज आहे, बांगलादेश आणि म्यानमार. साऊथ साईडला खाली तर ते काय आहे, श्रीलंका आहे. साऊथ ईस्ट साईड म्हटलं तर हा साईड काय आहे, इंडोनेशिया आहे. आणि साऊथ वेस्ट साईड तर काय आहे, मालदीव्स आहे. ओके, श्रीलंका इज सेपरेटेड फ्रॉम इंडिया बाय पाल्क स्ट्रेट अँड गल्फ ऑफ मन्नार. आता बघा, श्रीलंका जे सेपरेट झालेलं आहे इंडियापासून, ते कशामुळे झालेलं आहे, पाल्क स्ट्रेटमुळे आणि गल्फ ऑफ मन्नारमुळे. इंडिया शेअर्स इट्स लॉंगेस्ट बाउंड्री विथ बांगलादेश अँड शॉर्टेस्ट विथ अफगाणिस्तान. जे इंडियाची बाउंड्री आहे ते कुठल्या देशासोबत सर्वात मोठी बाउंड्री शेअर करत असते, ते आहे बांगलादेश. आणि सर्वात लहान तर ते आहे अफगाणिस्तान. The southern part of India is surrounded by ocean on 3 sides. जे साऊथ पार्ट आहे, जे पेनिन्सुलर रिजन आहे, ते तिन्ही साईडनी कशाने सराउंड झालेलं आहे, फ्रॉम 3 sides ऑल्सो इट इज सराउंडेड बाय दी ओशन. ओके, ईस्ट साईडला बे ऑफ बेंगॉल आहे, वेस्ट साईडला अरेबियन सी आहे आणि खाली साऊथ साईडला काय आहे, तर इंडियन ओशन आहे. ओके, म्हणजे हे जे पेनिन्सुलर रिजन आहे ते ईस्ट साईडला बे ऑफ बेंगॉल आहे, वेस्ट साईडला अरेबियन सी आणि खालच्या साईडला काय आहे, तर ते आहे इंडियन ओशन. दी टेरिटरीज विच इन्क्लुडेड इन इंडिया आफ्टर 1950 नंतर कुठल्या टेरिटरीज होत्या जे इंडियामध्ये इन्क्लूड केलेल्या होत्या. दादर अँड नगर हवेली, गोवा, दमन, दीव, पॉंडिचेरी अँड सिक्कीम. दिस ऑल वेर इन्क्लुडेड इन इंडिया बट आफ्टर 1950. राजस्थान इज द लार्जेस्ट स्टेट इन इंडिया. राजस्थान एरिया वाईज लार्जेस्ट स्टेट इंडियामधला कुठला आहे, तर ते आहे राजस्थान. आणि सर्वात लहान कुठला आहे, तर ते आहे गोवा. हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड अँड झारखंड आर नीदर असोसिएटेड विथ इंटरनॅशनल बाउंड्रीज नॉर विथ द इंडियन कोस्टलाईन. आता बघा, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश अँड झारखंड हे 5 जे राज्य आहे म्हणू शकतो, आणि दिल्ली युनियन टेरिटरी आहे ते कुठल्याच, आणि छत्तीसगड आहे, चंदीगड नाही आहे ते. तर हे 4 स्टेट्स ॲज वेल एज दिल्ली हे कुठल्याही इंटरनॅशनल याच्यामध्ये कुठलीही इंटरनॅशनल बाउंड्री नाही आहे, नाही इथे कुठली कोस्टलाईन आहे. इंडिया हॅज अ रिसर्च स्टेशन. अंटार्क्टिकामध्ये इंडियाचं एक रिसर्च स्टेशन आहे ज्याचं नाव काय आहे, मैत्री असं नाव आहे. ते पेनिन्सुलर प्लॅट्यू रिजन. पेनिन्सुलर प्लॅट्यू कसा आहे, ट्रायंग्युलर इन शेप आहे, मी आत्ता सांगितलेलं आहे. हा आहे पेनिन्सुलर रिजन, जे कुठल्या प्रकारचं आहे, ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे. बाउंडेड बाय अरवलीज इन नॉर्थ वेस्ट साईडमध्ये काय आहे, अरवली हिल्स. नॉर्थ ईस्टमध्ये काय आहे, तर राजमहल ईस्ट. ईस्टर्न घाट्स इन दी ईस्ट अँड दी वेस्टर्न घाट्स इन अँड निलगिरीज इन दी साऊथ. खाली निलगिरीज आहे आणि सह्याद्री ऑन दी वेस्ट. सह्याद्रीला आणखी काय म्हणत असते, वेस्टर्न घाटसुद्धा म्हणत असतात.
मेजर पार्ट्स ऑफ द प्लॅटो इज नेम्ड ऑफ द एशियंट इग्नियस अँड मेटामॉर्फिक रॉक. जे मेजर पार्ट ऑफ प्लॅट्यू आहे त्यामध्ये जास्तीत जास्त काय आहे, कुठल्या प्रकारचे रॉक आहे, इग्नियस रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. अरवली रेंज ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन. इंडियामधलं सर्वात ओल्ड फोल्ड माउंटेन कुठलं आहे, तर ते आहे अरवली माउंटेन. आणि गुरु शिखरी विथ दी हायेस्ट हाईट ऑफ 1722 मीटर्स इज दी हायेस्ट पीक. जे गुरु शिखर आहे त्यांचं जे हाईट आहे 1722 आहे मीटर्स आहे, जे तिथलं सर्वात मोठं पीक आहे कुठलं, तर अरवली माउंटेन रेंजवरचं, आणि त्याचं नाव काय आहे, गुरु शिखर आहे. दी विंध्या माउंटेन्स इज रफली एक्सटेंड्स इन दी वेस्ट टू ईस्ट डायरेक्शन इन मध्य प्रदेश. जे विंध्या माउंटेन आहे ते कुठल्या वेस्ट टू ईस्ट डायरेक्शनमध्ये एक्सटेंड होत जाते. कैमूर हिल्स आर लोकेटेड इन दी ईस्ट ऑफ विंध्या माउंटेन. जे कैमूर हिल्स आहे ते कुठे आहे, तर विंध्या माउंटेनच्या ईस्ट साईडला लोकेटेड आहे. नेक्स्ट, basalt rock are found on the western part where gneisses and schist are the main types of rock. इथे rocks नाही लिहिले, main types of rock it is. okay, main types of rocks found in the eastern part of the सतपुडा रेंज. आता बघा सतपुडा रेंजमध्ये बसाल्ट मोस्टली वेस्टर्न पार्टमध्ये कुठल्या हे सतपुडा रेंजमध्ये आपल्याला बसाल्ट टाईप ऑफ रॉक बघायला मिळते. आणि जास्तीत जास्त जेनेसिस आणि चिस्ट अशी मेन टाईप्स ऑफ रॉक्स आर फाउंड इन दी ईस्टर्न पार्ट. कुठे ईस्टर्न पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळते. मी असं म्हणू शकतो की सतपुडा रेंजमध्ये वेस्ट साईडला बसाल्ट रॉक, तर ईस्ट साईडला कुठं जेनेसिस आणि चिस्ट हे रॉक बघायला मिळते. धूपगड 1350 इज दी हायेस्ट पीक इन दी सतपुडा. जे हायेस्ट पीक आहे सतपुडा रेंजमध्ये ते कुठलं आहे, तर धूपगड आहे, आणि त्याची हाईट किती आहे, 1350 मीटर्स आहे. पचमढी अँड तोरणमल आर दी हिल स्टेशन्स लोकेटेड हिअर. धूपगडमध्ये सतपुडा रेंजमध्ये तोरणमल आणि पचमढी हे हिल स्टेशन्स आहे. केमनगुंडी अँड कुद्रेमुख आर द पीक्स ऑफ दी सेंट्रल सह्याद्री. सेंट्रल सह्याद्रीमध्ये केमनगुंडी आणि कुद्रेमुख हे हायेस्ट पीक आहे. कुठे, सेंट्रल सह्याद्रीमध्ये. डोडो बेटा लोकेटेड नियर उदगामंडल हिल स्टेशन इज दी हायेस्ट पीक ऑफ दी सेंट्रल सह्याद्री. डोडो बेटा हायेस्ट पीक. डोडो बेटा हे काय आहे, हायेस्ट पीक आहे. कुठे, तर उदगामंडल हिल स्टेशन ऑफ सेंट्रल सह्याद्री. डोडोबेट्टा लोकेटेड नियर उदगामंडल हिल. डोडोबेट्टा जे कुठे आहेत, उदगामंडल हे हिल स्टेशन आहे त्याच्या जवळ आहे, जे सेंट्रल सह्याद्रीचं सर्वात हायटेड पीक आहे किंवा हाय माउंटेन आहे. दॅट इज 2627 मीटर्स. पालघाट गॅप सेपरेट सेंट्रल सह्याद्री फ्रॉम सदर्न सह्याद्री. जे पालघाट गॅप आहे त्याच्यामुळे साऊथ सह्याद्री आणि सेंट्रल सह्याद्री एकमेकापासून काय होत असते, सेपरेट होत असते. महाराष्ट्र प्लॅट्यू मेनली मेड ऑफ बसाल्ट रॉक. जे महाराष्ट्र प्लॅट्यू आहे ते जास्तीत जास्त कशाने बनलेलं आहे, बसाल्ट रॉकनी बनलेलं आहे. सतमाला, अजंठा, हरिश्चंद्र, बालाघाट रेंज, महादेव हिल्स स्ट्रेच अक्रॉस महाराष्ट्र प्लॅट्यू. सतमाला, अजंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, महादेव हिल्स हे महाराष्ट्र प्लॅट्यूवर असे स्ट्रेच झालेले आहे. आपल्याला ते महाराष्ट्र प्लॅट्यूवर बघायला मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू.